नमस्कार। छत्रपति श्री शिवाजी महाराज जी के 350 साल राज्याभिषेक के पूरे हो रहे, उस अवसर पर एक सोनेरी पान नाम से ये गीत रिलीज़ होने जा रहा है आज, जिसका म्यूज़िक मेरा बहुत ही लाडला मित्र रूप कुमार राठौड़ ने किया हुआ है और जाहिर है बड़ा खूबसूरत गाना बनाया होगा। और इसको गाया है हमारी जगत सुंदरी कौशिकी चक्रवर्ती जी ने, और उसने भी बहुत अच्छा गाया होगा, इसकी पूरी उम्मीद है। और हमारे मामा साहब हृदयनाथ जी मंगेशकर इसको रिलीज़ करने जा रहे हैं। वजह साहब ने इसको लिखा हुआ है, तो मेरी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं। और ये गीत सारी दुनिया में तहलका मचाए, यही भगवान से प्रार्थना करूंगा। धन्यवाद। कैसे लग रहा है आज शिव छत्रपति के 350 करोनेशन और आपका गाना? इट्स एन ऑनर फॉर मी, और बहुत ही आज जो है वो बहुत ही बड़ा दिन है मेरे लिए, क्योंकि आज शिवाजी के लिए कुछ करने का पहली बार मौका मिला है। और हमें इस बात की खुशी है कि जिनको बचपन से हम जिनकी कथाएं सुन के बड़े हुए हैं, उनके लिए इस जीवन में कुछ करने का मौका मिला, तो आई एम टॉप ऑफ द वर्ल्ड। नमस्ते। ये बहुत ही खूबसूरत सा एक सेलिब्रेशन है आज छत्रपति शिवाजी महाराज जी के 350th करोनेशन डे के ऊपर। मेरे ख्याल से बहुत पर्याप्त जो समर्पण है, ये जो सुंदर सा गीत है, हम उत्सुक हैं इसको सुनने के लिए। रूप जी ने आई एम श्योर बहुत ही खूबसूरत कंपोज़ किया होगा, और कौशिकी इज़ डेफिनेटली द फाइनेस्ट कलाकार जो इसको रेंडर कर सकती हैं। तो आज हम बहुत उत्साह से आए हैं इसके रिलीज़ फंक्शन पे, एंड विशिंग ऑल द बेस्ट। थैंक यू। How does it feel today being here on Chhatrapati Shivaji Maharaj? I think finally today I feel like a 100% Maharashtrian, because I always say that I'm born a Bengali, but musically, in terms of classical music, my acceptance, the love that Maharashtra has always showered on my music, the kind of support, the kind of trust that I've got from Maharashtra has been enormous. Had given me the courage and the trust कि मैं गाना बजाना ठीक से आगे कर सकती हूँ। And then having that journey brought me here to a point that Chhatrapati Shivaji Maharaj ji ke 350 years of his celebration, and then me being a non-Maharashtrian singing a Marathi song celebrating the biggest presence in Maharashtra, it really gives me a lot of joy. It's humbling, it's an honor, and I think it's a milestone. It's going to be a milestone in my musical career, and personally for me, it is going to be a very, very, very memorable song for me in the years to come. Can you just say one single line or so? Sing? Okay, yeah. शिवचरित्र है इतिहासातील एक सोनेरी पान, आदर्शापुढे त्यांचा सदैव नकळत झुकते मान, आजही नकळत झुकते मान, आजही नकळत झुकते मान। कैसे लग रहा है आज आपका गाना शिव छत्रपति के 350? बहुत अच्छा लग रहा है, क्योंकि आज शिवराज्याभिषेक दिन है, 350 शिवराज्याभिषेक दिन। और आज का इतना योग अच्छा है कि मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान प्रस्तुत, जिसमें विश्व स्वर माउली जिनका म्यूज़िक कंपनी वो ब्रॉडकास्ट कर रहा है, भावगंधर्व पंडित हृदयनाथ जी मंगेशकर अध्यक्ष है, माननीय और वंदनीय उषाताई जिनके प्रमुख चीफ गेस्ट है, और इसका सब संकल्पना आदिनाथ जी मंगेशकर की जो है, और इतने अच्छे सब बड़े बड़े कलाकार उस्ताद यहाँ आ रहे हैं, तो इससे अच्छा अमृत योग क्या हो सकता है। सर हमको 2 लाइन आप अपना लिरिक्स सुना दीजिए सर।
शिवचरित्र हे इतिहासातील एक सोनेरी पान, आदर्शापुढे त्यांच्या सदैव नकळत झुकते मान, आदर्शापुढे त्यांच्या आजही नकळत झुकते मान. विखुरलेले वीरसेनानी जोडिले एक एक करुणी, हसत केले त्या शूरांनीही सर्वस्वाचे बलिदान, आदर्शापुढे त्यांच्या आजही नकळत झुकते मान. फ्रायडे सॅटर्डे संडे छत्रपतीच्या राज्याभिषेकाला मी सांगितलं जर 350 वर्ष झाली. शुक्रवार आणि रविवार 300 वर्ष झाली थी. जब 300 साल पूरे हुए थे तो मैंने एक रिकॉर्ड बनाई थी, उसका नाम था शिव कल्याण राजा. तब दीदी गई थी और बड़े बड़े कवियों की कविताएं थी उसमें. शो जास्त उसको भी 50 साल पूरे हो गए. तो आज ये प्रोग्राम हो रहा है उसी की वजह से हो रहा है. छत्रपति के राज्याभिषेक को 350 साल पूरे हो गए. 350. वारंगळ, विजयनगर ये सब हिंदू साम्राज्य जो थे वो डूबने के बाद एक ही आदमी ने हिंदू साम्राज्य किया. उनका नाम है छत्रपति शिवाजी महाराज. तो आज का जो ओकेजन है बहुत अच्छा है. छत्रपति पे गाना किया है, कवि ने गाए हैं, संगीत किया है. मैं सुनने आया हूँ, 2 शब्द बोलूँगा. ठीक है. थैंक यू. I am really lucky to be born with this for this 300-year thing, and I'm very lucky. I'm working with all Diggaj Kalakar. Can you go? Go again. 350. Go again. 350. Yes. I am really happy that I worked for this 350 years of coronation, and I'm really second time I'm lucky because I am working with Rubai, Kaushiki ji, Vijayanath Mangeshkar ji, Usha ji. God has blessed me. What more do you want? So people like my work also. आज का जो ये सुंदर गीत रिलीज हुआ है, कहाँ से शुरू करूं ये पता नहीं, क्योंकि मैं खुद मंत्रमुग्ध हूँ और जिसे अंग्रेजी में कहते हैं स्पीचलेस हूँ. मगर एक एक से कुछ न कुछ सीखने मिला है और इतने सुंदर लिरिक्स जिनको मैं मराठी में एक एक शब्द समझता हूँ. बोलने में थोड़ी शर्म आती है क्योंकि गलती तो होती क्या चुकलो तर मला लोक मारतील. खूप सुंदर लीला है. ये मेरा छोटा भाई रूप, उसने जो खूबसूरत धुन बनाई है. और जैसे कौशिकी ने कहा कि मक्खन देखा तो है, मक्खन छुआ तो है, मगर मक्खन सुना, ये रूप के बारे में एकदम सही है. आखिर में ये कहूँगा, आखिर में नहीं, लास्ट बट वन, कौशिकी, मैं उनको नाम से पुकारता हूँ क्योंकि वो मेरे बच्चों के समान है, बच्चों से शायद उम्र में छोटी हैं. कौशिकी को मैं कौशिकी को मैं इतने बरसों से सुनता, माइक भी शर्मा रहा है कि मैं उनकी तारीफ करूं जिनको दुनिया इतनी तारीफ करती है. कौशिकी अभी तो शुरुआत है, এটা শুধু আরম্ভ. তুমি কোথায় পৌঁছবে সেটা শুধু ভগবান জানে. জানো, বাবার আশীর্বাদ নিয়ে, লতা দিদির আশীর্বাদ নিয়ে, আর এই পৃথিবীর যত সঙ্গীত প্রেমী আছে ওদের আশীর্বাদ নিয়ে তুমি কি কোথায় পৌঁছবে আর কি ইতিহাস লিখবে সেটা আজ আমি বলতে পারবো না. গড ব্লেস ইউ. अंत में एक छोटी सी बात कहूंगा. ये बच्चा है ना आदिनाथ, मेरे लिए बच्चा ही है, मेरे लिए बेटों समान है. और इतना बड़ा बड़ा काम, इतने बड़े बड़े आयोजित किए इसने. दीदी
का ये बहुत लाडला था और बहुत शरारती छोटा था जब हम दौर किया करते थे। उसके लिए ये कहूँगा कि उसने कहा की माझ्या बारसात आलेले सोनाली ताई, तुझे बारसात आली होती सोनाली, पण मी माझ्या आईच्या पोटात होतो तेव्हापासून दीदीला ओळखतो मी. दीदी मला ओळखतात तसं नाही म्हणणार. तेव्हापासून मी दीदींना ऐकलंय, दीदींचा आशीर्वाद भेटलाय मला, आणि दीदींनी माईनी माझ्या जन्माला माझ्या बारसाला त्यांचे गळेची कंठी माझ्या गळ्यात घातलेली. आणि जोपर्यंत जिवंत होत्या माई, ते मला जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा म्हणायचे, मी तुझ्या जन्माला माझ्या कंठी गळ्यातली कंठी घातली होती. आय एम ट्रुली ब्लेस्ड टू बी असोसिएटेड with the Mangeshkar family. That's to say the least. But to say anything about Didi, I can just say very proudly that yes, perhaps Hridaynath ji, Usha Tai are older than me, so they know more. But other than that, I am 75. Trust me, I have seen her, met her, and loved her above all. Worshipped her above all, closer than anybody else. God bless. Thank you. All those who love her will fight with me and argue with me, but there will never be another Lata Mangeshkar. Music starts with her and music ends with her. God bless. मैं जब भी हूँ तो दीदी का और पापा का ये गीत ही गुनगुनाता हूँ. स्वागत है, स्वागत है. तू धार है नदिया की, मैं तेरा किनारा हूँ, तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ. आँखों में समंदर है, आशाओं का पानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. दीदी की और उनके सब संगीत प्रेमियों की कहानी है. कहानी का नाम है लता मंगेशकर. शुक्रिया. आपण म्हणालात की आनंद होतोय आपल्याला, तुम्ही इथे आलात. खरोखर सांगतो, आम्हा सगळ्यांना प्रचंड आनंद झालाय की आपण वेळात वेळ काढून इथे आलात. आपलं क्षेत्र असं आहे की कलासक्ती ही गोष्ट फार दुर्मिळ आहे, पण तुम्ही इतकं प्राणपणानं कलेबद्दल आणि आपल्या सगळ्या कलाकारांबद्दल बोललात, याचा खरंच मनापासून आनंद झाला आणि खूप खूप आभार त्याबद्दल. पुढे जाऊया कार्यक्रमात. आता आपण सगळेच या क्षणाची वाटही पाहत होतो. परम आदरणीय उषाताई यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. या गाण्याविषयीचं त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. तर मी माईक उषाताईंकडे देतो.
मंचावरचे सगळे दिग्गज कलाकार आणि मंडळी आणि आपण पण सगळे दिग्गज लोक समोर दिसतात, ते सगळे मोठे कलाकार दिसतात. सुरेशजी, नितीन मुकेश, आमचे शिवाजी महाराजांचं काम करणारे प्रसन्नजी आणि बरेच लोक दिसतात मला. त्या सर्वांना माझा खूप खूप नमस्कार. मी काही जास्त बोलण्यापेक्षा हृदयनाथ जे बोलणार आहे ते फार चांगलं आहे म्हणून मी जास्ती वेळ घेत नाही. एवढंच सांगते की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चाललेला आहे आणि छत्रपतींच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आम्हाला बाबासाहेबांनी सांगितली होती आणि ती खरी असावी असं मला वाटतं, कारण असं कुठेही उल्लेख आलेला नाही त्या गोष्टीचा. महाराजांच्या दरबारामध्ये नाच गाणं व्हायचं नाही, बाकी सर्व दरबारांमध्ये ह्या गोष्टी व्हायच्या. पण महाराजांना नक्की गाणं आता तरी आवडत असेल, कारण गेली 50 वर्ष लता मंगेशकरांची गाणी त्यांनी ऐकली आहेत, माझ्या दीदीची गाणी ऐकलेली आहेत. आणि आज बहुत अच्छी गाने वाली मैं बोलूँगी, बहुत अच्छी औरत मैं बोलूँगी, बहुत अच्छी इंसान कौशिकी जी, आपकी आवाज़ ज़रूर महाराज जी के गानों तक पहुँची है. बहुत अच्छा गाना है और इतना ही बोलूँगी, बहुत अच्छा गाना है. और आज के मेहमान आदरणीय शैलार जी, उन्होंने जो बोला है वो गाने के बराबर है. जितना अच्छा बोला है, जितना अच्छा गाना है, उतना ही अच्छा उन्होंने बोला है. मैं उनके भी बहुत आभारी हूँ और बहुत नमस्कार करती हूँ. और आप सबको जो सुनने के लिए आप आए हैं उसके लिए मैं अभी बीच में नहीं आऊँगी. फिर एक मरतबा शिवाजी महाराज को मुजरा करती हूँ और आप सबको नमस्कार. खूप मनापासून धन्यवाद उषाताई. खूप प्रेक्षक खाणाखुणा करूनही सांगतायत आणि मगाशी एक ऑर्गॅनिकली वन्स मोर सुद्धा आलेला होता गाण्यासाठी. तर मला असं वाटतं की आता हे गाणं जे आपण ध्वनिचित्रफित जी पाहिली ती आता यूट्यूबवर अपलोडेड आहे. ती आपण आपापल्या घरी इयरफोन्स लावून शेअर करून आपण ऐकूच शकतो. आत्ता कौशिकीजी इथे व्यासपीठावर आहेत, तर मला अर्थात त्यांची परवानगी असेल, इच्छा असेल तर मला त्यांना विनंती करायची आहे की त्यांनी सर्वांसमक्ष त्याच्या 2 ओळी गाण्याच्या गाव्यात. कॅन वुड आय रिक्वेस्ट यू टू प्लीज, आय कॅन गिव्ह यू द शिवचरित्र है इतिहासातील एक सुनेरी पान. शिवचरित्र है इतिहासातील एक सुनेरी पान. आदर्शापुढे त्यांचा सदैव नकळत झुकते मान. आजही नकळत झुकते मान, आजही नकळत झुकते मान, आजही नकळत झुकते मान. विखुरलेले वीर सेनानी जोडीने केक करोनी. हसत गेले त्या शूरानी सर्व स्वांती बलिदान. आजही नकळत झुकते मान, आजही नकळत झुकते मान, आजही नकळत झुकते मान. वा मंडळी, पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया कौशिकीजींसाठी.
हा दुर्मिळ क्षण आहे की आत्ता नुकतंच रिलीज झालेलं गाणं आपण लाईव्ह त्यांच्या तोंडून व्यासपीठावर ऐकणं आणि अर्थात आता आपण औपचारिक उद्घाटन म्हणजे ऑफिशियल इनॉग्युरेशन करणार आहोत या गाण्याचं, शिवचरित्र एक सोनेरी पान या गाण्याचं. तर आशिषजी, पंडित हृदयनाथ मंगेशकरजी, उषाताई यांच्या हस्ते आपण या गाण्याचं उद्घाटन करूया. अनुषाजी, प्लीज कॅन वी हॅव द बोर्ड हियर. मी आपल्या वादक मंडळींना विनंती करतो की आपण या सोहळ्याला साथ करावीत. कैमरा नीचे रखो. मैं कहाँ गा रहा हूँ. तो दीदी सफ़ेद साड़ी पहन के खड़ी थी. अब मौलवी साहब को लगा कि क्या हुआ. मैंने कुछ बोला, वो गा रहे. समझ गया मुझे क्या कहना है. तो ऐसा हो गया. इसलिए सुने थे कि यहाँ पे ऐसा ऐसा आवाज़ आती, ये तो बड़ी आवाज़ है. फिर दिल्ली के पास गए और पहचान की दिल्ली को. अरे लगता है आप गा रहे. तो दिल्ली ने कहा कि माफ़ कीजिए मुझे माहौल में कि मसाले में मेरा भाई है ना, उसने कहा कि आराम करो. मैंने किया यहाँ गाना नहीं चाहिए तो मुझे कौन सा. अरे बोले आपको कौन रोक सकता है, ये आवाज़ तो अल्लाह की आवाज़ है, आपको तो गाना चाहिए. और गाइए. क्या गाइए. कहीं दीप जले कहीं दिया. और दीप जले गा रही थी. रब सब है. ये लता मंगेशकर. ये याददाश्त किसी को बनी नहीं, ना नितिन जी को ना सूरज जी को. मेरे उसको शायद बॉलीवुड से दीदी कहा उनको. तो दीदी की ऐसी बातें हैं, मेरे को कितनी यादें हैं. मैं किताब लिख रहा हूँ, उसका नाम है श्री शारदा विश्वमोहिनी. आता अभिनव भाग. ज्ञानेश्वर महाराज 700 साल पुराने हुए. उन्होंने दीदी आने वाली है, उनका जो दृष्टिकोण था उसने लिख के रखा है. आता अभिनव भाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. वो श्री शारदा है. मेरी किताब का नाम ये है, श्री शारदा विश्वमोहिनी लता मंगेशकर. सावरकर साहब के लिए मैंने कहा, दीदी के लिए कहा, छत्रपति के लिए क्या बोलूं. उनके लिए तो सबसे अच्छा लिखा है समर्थ रामदास ने कि निश्चयाचा महावीर बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी है. श्रीमंत है, श्रीमंत योगी. नरपति, हजपति, गजपति, गणपति, जड़पति, भूपति, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. पुरंदर बसला स्वर्ग, शक्ती बसली पृथ्वी. पुरंदर आणि शक्ती
के ऊपर, सीधे के ऊपर पृथ्वी और स्वर्ग जिसने पकड़ा है वो पुरुषवाणी शक्ति पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाड़ता राजा। राजा कैसे? जाड़ता राजा, आचारशील, विचारशील। आजकल के जो राजकारणी लोग हैं इनके ये बैठे हैं, ये नजदीक से राजकारण को जानते, मैं जानता नहीं हूँ, पर आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञ पड़े सुशील, सकड़ा ठाई, सकड़ा ठाई सबके लिए, धीर उदार गंभीर शूर क्रियसी तत्पर, सावधान पड़े नृपवर तुच्छ गिरे। जो नृपवर थे, जो राजे लोग थे, उनको जीत लिया, सावधानी से जीत लिया। सावधान पड़े नृपवर तुच्छ गिरे, धीर उदार गंभीर शूर क्रियसी तत्पर, सावधान पड़े नृपवर तुच्छ गिरे। या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण। सिर्फ महाराष्ट्र धर्म जो बचा है सिर्फ तुम्हारे लिए। कित्येक दुष्ट संहारीला, कई दुश्मनों को खत्म किया, कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकाची धाक सुटला, कित्येकाची आश्रय झाला, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा। इस बड़ी बुद्धिका का जो नाम है, बाबा साहब पुरंदरे का, सब जब ये रिकॉर्ड पूरी होगी तो उन्होंने कहा कि इसका इस ध्वनि मुद्रिका का नाम क्या रखें। तब दीदी ने कहा शिव कल्याण राजा, 3 दफे आता है, शिव कल्याण राजा, शिव कल्याण राजा, शिव कल्याण राजा। धन्यवाद। गॉड और गुरु आशीर्वाद है और उनकी खुद की मेहनत है। कौशिकी जी was one of the most favorite, all-time favorite classical vocalists of Paramadaniya Didi. Didi was extremely fond of Kaushiki ji. I also remember Kaushiki ji would come home और एक बार तो इतनी अच्छी अच्छी मिठाइयाँ इन्होंने खुद बना के दीदी के लिए लाई थी। बंगाली स्वीट्स दीदी को बेहद पसंद थी। और इनके सुपुत्र हैं ऋषित, उनको बहुत बहुत आशीर्वाद और सबसे रिक्वेस्ट है कि तालियां बजाएं ताकि ये आशीर्वाद उसे पहुंचे। He's a wonderful, wonderful child, and he is now pursuing music under the tutelage of his illustrious parents, his illustrious grandparents, and he's one of the most well brought up children I have ever seen. He's such a sweet child. He used to draw paintings for Didi, and Kaushiki ji used to send those paintings to Didi, and then Didi would store them in her iPad and iPhone and edit those paintings herself. So such is the relationship we have had with Adharaniya Kaushiki ji and their family. So when Dr. Saab and I one day were talking, Dr. Wazir and I, हम लोग एक दिन बात कर रहे थे और we said अरे the 350th coronation anniversary is coming, so let us do something special. तो डॉक्टर साहब ने कहा कि भाई मेरे पास तो एक कविता तैयार है, एक काव्य तैयार है, तो ऐसे आप भेजिए मुझे। तो उन्होंने कहा मैं भेज तो बाद में देता हूँ, आप गाड़ी चला रहे हो तो मैं ऐसे ही सुना देता हूँ आपको। तो ऐसे सुना दीजिए। मैंने सुना ऐसे, ये तो बहुत ही मतलब कमाल का लिखा है आपने। तो ऐसे डॉक्टर साहब इसका गाना क्यों नहीं करते, rather than just putting it down on WhatsApp or something, इसका गाना करते हैं। तो इससे कैसे करें? आई सेड चलिए रूप भाई को रिक्वेस्ट करते हैं, क्योंकि रूप भाई के साथ ऑलरेडी डॉक्टर साहब एक काम कर चुके थे पहले। तो बोले ठीक है। तो रूप भाई को रिक्वेस्ट की, तो रूप भाई ने कहा हाँ बिल्कुल, ये तो बड़ी सौभाग्य की बात है कि महाराज के चरणों में हम कुछ अर्पण करने जा रहे हैं, तो ये तो मैं ज़रूर करूँगा। वैसे ही फिर बात हुई और वी ऑल सैट कि भाई हु शुड वी रिक्वेस्ट। सो द फर्स्ट नेम दैट केम आउट ऑफ एवरीबडीज माउथ वाज लेट्स आस्क कौशिकी जी। सो वी requested her and she within half a second said yes and accepted to be a part me. Actually she's spearheading this project and she immediately accepted. She said I'm more than honored to do this,
And that's how this entire project came about, and today it is seeing the light of day. And what more can I say, Kaushik ji, but deeply honored that you accepted our invitation. रूप भाई, आपको क्या कहना, आप तो बड़े भाई हैं और आप तो मतलब I mean more than me, I think you are Baba's older son, इतना आपसे वो प्यार करते हैं. And Sonali ji will be very, very angry with me later on after this function. I will just say one thing, and from that only you will understand. माझ्या बारसाला सोनाली ताई होत्या, तर इतके वर्ष आमचे संबंध आहे. That's not to give your age away, but that's just true. So anyway, the memories with Rubhai are unbelievable. We've been working with him for several decades now. He is always there. Whenever he works in a project, he is on one side absolutely professional when it comes to the art and delivering the project, but then on the other hand, he is more like a family member, making sure that any shortcomings that we have, which we all do, he always covers up for them. So Rubhai, thank you so much, and thank you to all the lovely gathering here today. You have braved the weather of Mumbai, which is just changing in the last 48 hours. Some have come from Kalyan, some have come from Thane, some have come from Pune. So thank you everybody. एक छोटीशी गोष्ट सांगतो, ती आत्ता म्हणजे या क्षणी मला सुचली, मी हे पोस्टर बघत असताना म्हणून. आणि सोनालीबद्दल मी जेव्हा बोललो की माझ्या बारसाला सोनाली होती, आपण सगळे शिवभक्त आहोत, सगळे शिवप्रेमी आहोत. बाबासाहेब पुरंदरेंनी आणि माझ्या आजी माई यांनी हा किस्सा मला सांगितला. ऑब्वियसली मला आठवणं असंभव है. कौशिक जी, ये जब नामकरण होता है, हम लोग उसे बारसा कहते हैं, तो ऐसे होता है कि जब बच्चा वो पालने में होता है, तो जहाँ मैं था, तो जब भी बाबा से पुरंदरे ये किस्सा कहते थे तो वो कहते थे, लेकिन वो पालना भी ज़रा तगड़ा था, तो ऐसे वो कहते थे. इतना प्यार था उनको हम सबसे. और तो उन्होंने मुझे बताया, और दीदी ने भी उसकी पुष्टि की, और माई ने भी, आदरणीय माई ने भी उसकी पुष्टि की, कि जब बच्चे को एक गिफ्ट दी जाती है पहले, तो दीदी ने मेरे हाथ में एक शिवराई रखी. तर शिवराई काय असते हे आपल्याला बहुतेक सगळ्यांना माहीत असेल. ज्यांना माहीत नसेल मी हिंदीत सांगतो. शिवराई इज द करन्सी ऑफ छत्रपति शिवाजी महाराज, जहाँ उनकी सील रहती थी. सो दैट वाज द फर्स्ट गिफ्ट आई रिसीव्ड इन माय लाइफ, एंड I think somewhere along the line over the years that must have subconsciously molded my thought process, my beliefs, and so yes, thank you Didi for everything, because without you nothing would have been for us, and thank you everybody. Namaskar, pranam. धन्यवाद आदिनाथ जी. आता आणखी एका ज्या दीपकजींबरोबर पूर्वी केलेल्या गाण्याचं आदिनाथजींनी वर्णन केलं, ते गाणं म्हणजे विश्व स्वर माऊली. हे गाणं दीपकजींनी पहिलं लिहिलेलं आणि रिलीज झालेलं, आणि हे आजचं दुसरं. हे गाणं त्यांनी लता दीदींवर आणि त्यांच्यासाठी लिहिलेलं होतं, आणि ते दीदींनी त्यांच्यावरचं ऐकलेलं पहिलं गाण्याचं त्यांनी प्रचंड ॲप्रिशिएट सुद्धा केलेलं होतं. तर हे दीपकजींचं खरोखर क्रेडिट आहे. आदिनाथजी, थँक्यू आत्ता इतक्या मनापासून इतकं बोलल्याबद्दल. आणि खरोखरच तुमच्या एका शब्दावर अनेक जण उभे राहतात, इतकी तुम्ही आयुष्यभर माणसं जोडलेली आहेत, हे फार फार महत्त्वाचं आहे. अर्थातच हे आदरणीय भारतरत्न लता दीदींचे आशीर्वाद आहे आणि तुमचंही क्रेडिट आहेच आहे. आपण पुढे जाऊया. अतिशय आय रिली वॉन्ट टू इन्व्हाइट ऑन स्टेज अ व्हेरी व्हेरी स्पेशल पर्सन अँड टू टॉक few things about his experiences of what that I'm telling you. For past 28 years त्यांनी सलग 1300 म्हणजे 1300 प्रयोग जाणता राजा, द मॅग्नम ओपस directed and written by शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. He has acted in that play for straight 28 years, 1300 shows playing the part of Chhatrapati Shivaji Maharaj. I want to invite him on stage Mr. Prasanna Paranspe. Welcome, Prasanna ji.
प्रसन्नजींना विनंती आहे त्यांनी त्यांचे अनुभव व्यक्त करावेत, त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. माझे गुरु श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे कुठलंही भाषण सुरू करायच्या आधी या प्रार्थनेने सुरू करायचे. ते माझ्यावर झालेले संस्कार. आज इथे विश्वरत्न लता दीदी, विश्वरत्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीने आपण आज इथे शिवराज्याभिषेक सोहळा त्याच्यावरचं जे गीत आहे त्याच्यासाठी आज जमलेले आहोत. मी आदिनाथजी यांना मनापासून आभार प्रकट करतो. हृदयनाथ काका, उषाताई, कौशिकीजी, दीपालीताई, डॉक्टर वझे आणि रूपकुमारजी यांना मी सादर प्रणाम करतो. आणि माझे 2 शब्द मला आत्ता बोलायला सांगितलं. कुठलेही मंगेशकर बोलल्यानंतर मी बोलतोय हे मला फार दडपण आलं आहे आणि ते अवघड पण आहे. मी जाणता राजामध्ये जवळजवळ 1350 प्रयोग केले आणि त्याच्यामुळे नकळत मला बाबासाहेबांचा खूप सहवास मिळाला आणि त्यांच्याकडून कळत नकळत असे बरेच शिवाजी महाराजांचे पैलू मला थोडे थोडे कळले. त्यांचं डिसिप्लिन शिवाजी महाराजांचं ते सांगण्याची बाबासाहेबांची पद्धत ही पण एक वेगळीच, म्हणजे इट वॉज अ फीस्ट फॉर मी. बाबासाहेबांनी एका वाक्यात मला सांगितलं होतं, शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांनी त्यांचा काही संदेश म्हणून आपण जर बघितलं तर बाबासाहेब म्हणाले की शिवाजी चरित्र जर तुम्ही ऐकलं, वाचलं आणि अवगत करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामधून एक गोष्ट निश्चित दिसते की ते म्हणायचे की शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एक मंत्र दिलाय की बेचैन जगा आणि चैनीत मरा. दैवत छत्रपती शिवरायांना वंदन, नतमस्तक होऊनिया नित्य होतेच मनोमन. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान प्रस्तुत 350व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवचरित्र एक सोनेरी पान, ज्या गीताचे लोकार्पण विश्व स्वरमावली भारतरत्न लता दिदी, आदरणीय भावगंधर्व पंडित हृदयनाथजी मंगेशकर, आदरणीय वंदनीय उषाताई मंगेशकर यांच्या आशीर्वादाने व माननीय आदिनाथजी मंगेशकर तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रूपकुमारजी राठोड, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कौशिकीजी चक्रवर्ती व सर्व सहाय्यक टीम यांच्या सहकार्याने आज संपन्न होत आहे. हा एक अत्यंतिक आनंदाचा, चिरकाल स्मरणात राहणारा असा हा विलक्षण अमृत योग आहे. यासाठी मी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा सदैवच ऋणी राहीन. या क्षणाचे साथीदार असलेले सर्व स्नेही, मित्र, आप्तेष्ट, हितचिंतक व सर्व रसिकांना विनम्र अभिवादन. माननीय आदिनाथजींना जेव्हा मी सर्वप्रथम हे काव्य ऐकलं तेव्हा त्यांनी ते लगेचच आपण याचं गीताचं रूपांतर करू असं सांगितलं आणि तेव्हापासून या गीताच्या रूपांतर होईस तोपर्यंतचे अनेक आनंदाचे असे क्षण त्यांच्याबरोबर आम्ही अनुभवले. हे गीत मुळात 7 कडव्यांचं होतं आणि आता गाणं झालंय ते 5 कडव्यांचं झालंय. गीत असं होतं की काव्य शिवचरित्र हे इतिहासातील एक सोनेरी पान, आदर्शापुढे त्यांच्या सदैव नकळत झुकते मान, आदर्शापुढे त्यांच्या आजही नकळत झुकते मान. बालपणाचे हट्ट सोडूनी, निवडक ते सवंगडी हेरुनी, मातेसाठी त्यांनी घेतली स्वराज्याची आण, आदर्शापुढे त्यांच्या आजही नकळत झुकते मान. विखुरलेले वीर सेनानी, जोडिले एक एक करोनी, हसत केले त्या शूरांनीही सर्वस्वाचे बलिदान, आदर्शापुढे त्यांच्या आजही नकळत झुकते मान. आप्तांचेही वैर झेलुनी, जुलूम अत्याचार मोडुनी, वधिले त्यांनी निर्दयी आणिक मत्त क्रूर सैतान,
आदर्शापुढे त्यांच्या आजही नकळत झुकते मान. नजर कैद ती दगा होऊनी, शिताफीने गेले निसटोनी, पर्वा न करता प्राणाचीही राखीला आत्मसन्मान, आदर्शापुढे त्यांच्या आजही नकळत झुकते मान. त्याच्यात अजून एक कडवं असं होतं की तटही गडांसह रक्षिले दयानी, शक्तिशाली आरमार स्थापुनी, तटही गडांसह रक्षिले दयानी, शौर्याला त्यांच्या सकल गुणांचे ईश्वरी वरदान, आदर्शापुढे त्यांच्या आजही नकळत झुकते मान. सकल जनांचा आधार बनवून, स्त्रियांप्रती आदर ठेवून, लढिले न्यायासह सत्यासाठी, ते क्षात्र तेज महान, आदर्शापुढे त्यांच्या आजही नकळत झुकते मान. राजयोगी जो अष्टावधानी, तेजस्वी रूप अन ओजस्वी वाणी, सुराज्य ते स्थापिले त्यांनी, एक दैदिप्यमान, आदर्शापुढे त्यांच्या आजही नकळत झुकते मान. शब्दांना सुरांचे पंख लावून संगीत विश्व व्यापण्याची रूपकुमारजींची जी किमया आहे आणि कौशिकीजींच्या आवाजातील सप्तसुरांच्या इंद्रध्वनीची मोहिनी, या गीतामध्ये आपण एकत्रित अनुभवणार आहोत. सर्व रसिकांना त्याचा आनंद मिळेल याची मला नक्कीच खात्री आहे. आणि सर्व मान्यवरांना एकदा मी पुन्हा नमस्कार करतो. भारतरत्न लतादीदींविषयी आणि छत्रपती शिवरायांविषयी आदरणीय पंडितजी बोलणार आहेतच, पण पंडितजींविषयी माझ्या दोन भावना आहेत, त्या मी फक्त काव्यात व्यक्त करतो. की पंडितजी आपण जागतिक कीर्तीचे कलाकार थोर, पंडितजी आपण जागतिक कीर्तीचे कलाकार थोर, रसिकांस आपल्या प्रती सदैव प्रेम आदर, आशीर्वाद आपला असाच लाभो निरंतर, सुमधुर संगीत कधी अनवट चाल सुंदर, आवाजातील गोडवा मन कुपितले अत्तर, संगीत क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे हृदयस्पर्शी भाव, संगीत विश्वात अजरामर, रसिकांस आपल्या प्रती प्रेम सदैव आदर. नमस्कार. आणि भारतरत्न लतादीदींविषयी तर ते सांगणारच आहेत की भारतरत्न लतादीदींची महानता विशालता, कैवल्याच्या चांदण्याची नितजयात शुभ्रता, युगामागून युगे लोटतील, युगामागून युगे लोटतील सांगता ऐकता, तरीही कधी न होईल रसिक मनांची तृप्तता, लतादीदींची महानता विशालता. आणि आज हा शिवराज्याभिषेक दिन आहे. शिवराज्याभिषेक दिन हा विलक्षण शिवतेजाला आपण सर्व करूयात नमन क्षणोक्षण. आणि पुढील सूत्र मी क्षितिज दादा त्यांचे देतो. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. मंडळी, इतकं सुंदर दीपक सर आत्ता बोलले. खरं तर जो माणूस 24 तास हेच करतो त्याच्यातही क्षमता असू शकते अशा पद्धतीने ओघवत्यामुळे बोलण्याची. पण दीपक सर हे गेली कित्येक वर्ष एक ब्लड बँक चालवतात, लाईफलाईन नावाची, आणि त्याच व्यतिरिक्त अनेक इतर माध्यमातून संगीत सेवा करत असतात. इतके खरोखर वेगवेगळ्या ठिकाणी पाय ठेवून सुद्धा इतके सुंदर शब्द त्यांनी लिहिलेत. त्यावरती खरोखर संगीत, भाषा हे सगळं आपल्या रक्तात असावं लागतं. अप्पासाहेबांकडून आणि तुमच्या वडिलांकडून तुमच्याकडे आले हे खरोखर भाग्य, आणि तुम्ही ते अशा पद्धतीने पुढे नेता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण पुढे जाऊया. यापुढे मी बोलण्यासाठी, मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो आदिनाथजी यांना. त्यांची ओळख मी नव्याने सांगायची काही गरज नाही, कारण त्यांच्या एका शब्दावर आपण सगळेजण इथे आलेलो आहोत खरं तर आदिनाथजी प्लीज. नमस्कार. आज सगळ्यांचं इकडे मनपूर्वक स्वागत करतो मी. आणि आपली अनुमती घेऊन मी थोडंसं हिंदीमध्ये आणि थोडंसं इंग्लिशमध्ये बोलतो, कारण आज अनेक लोक जे प्रेक्षागृहात आहेत ते अमराठी आहेत, तर त्यांनाही कळेल मी काय म्हणतोय ते. मंच पर आसीन सभी महाअनुभव, परमादरणीय बाबा, परमादरणीय उषाताई, आदरणीय कौशिकी जी, आदरणीय रूप भाई, आदरणीय डॉक्टर वज़े, आदरणीय दीपाली ताई महिस्कर, और मुझे नज़र आ रहा है कि यहाँ ऑडियंस में और हॉल में भी
इतने बड़े बड़े दिग्गज कलाकार और इतने करीबी दोस्त, करीबी मित्र बैठे हैं, तो सभी को मेरा एक नतमस्तक प्रणाम। आज का दिन मेरे ख्याल से ये एक इतना बड़ा दिवस है, ना केवल महाराष्ट्र के इतिहास में, ना केवल भारतवर्ष के इतिहास में, लेकिन पूरे संसार के इतिहास में, कि आज परम पूज्य पुण्यश्लोक महाराजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज के कॉरोनेशन, राज्याभिषेक को 350 साल हुए हैं। ये एक ऐसा माइलस्टोन है जिसमें मेरे ख्याल से ना केवल महाराष्ट्र, ना केवल भारत, लेकिन सर्व आशिया खंड की तकदीर बदल दी थी। आज बाबा स्वयं मंचासीन हैं और गुरु के सामने बोलना ज़रा बहुत ही ऑकवर्ड भी होता है, डर भी लगता है। कौशिकी जी जब बाबा ऑडियंस में होते हैं, मतलब परम आदरणीय पंडित अजय दा, तो देखिए क्या हालत होती है। तो वैसे बाबा तो मेरे गुरु स्टेज पर ही हैं और वो स्वयं आज परम आदरणीय बड़ी दीदी भारत रत्न लता दीदी और परम आदरणीय छत्रपति शिवाजी महाराज पर बोलने वाले हैं। तो मैं क्या कहूँ महाराज के बारे में, सूरज को दिया दिखाने की बात होगी। तो मैं थोड़ा सा कौशिकी जी के बारे में बोलना चाहता हूँ। Everybody knows internationally, globally, that she is the torch bearer of Indian classical music today. अद्वितीय ऐसी उनको हुनर प्राप्त है। Her talent, her hard work, her dedication, her sincerity is so unbelievable. I have had the honor of being associated with her for many years now. I don't think I must have seen I must have seen at least 100 concerts of Kaushiki ji, and so has Anil ji, and the whole beauty is the entire upaj, वो जो प्रतिभा है कि every time she performs, अभी शाम का वक्त है, so let's say for example मालकाउंस और यमन, तो अगर यमन आज उन्होंने लेट्स से यहाँ गाया तो कल पुणे में वो यमन बिल्कुल अलग होता है। तो ये एक धन्यवाद। मैं कुछ हिंदी में बोलूँगा, मराठी में बोलूँगा। कुछ चीज़ें ऐसी होती कि जो मराठी में कहनी पड़ती है। मी एक दिवस चाललो होतो, सर्व मान्यवर, हा किस्सा जो आहे हा ऐकण्यासारखा आहे। एक दिवस मी बालभवन या रस्त्यावरून चाललो होतो, तेव्हा माझं वय फक्त 14 वर्ष होतं किंवा 13 पण असेल, आणि मी बालभवन मंदिराच्या वरती सहज बघितलं तर एका लहानशा गच्चीमध्ये एक व्यक्ती, ज्या व्यक्तीने धोतर घातले होते, शर्ट होता, किंचित लगडत होते, उंची असेल फक्त 5 फूट, कृष्ण होते। त्याच्याकडे बघितलं मी आणि मला वाटलं की ह्या व्यक्तीला आपण कुठेतरी बघितलेलं आहे। परत मी जरा डोळे बारीक करून बघितले, कोण आहे ते? मग माझ्या लक्षात आलं की संदेशा खडके नाटक माझ्या वडिलांचं, शतजन्म शोधी जाणा शत आरती व्यर्थळाला, या नाटकातला लेखक, त्यांचा फोटो होता, त्यांचं छायाचित्र होतं। ते छायाचित्र मी खानदेशमध्ये बघितलं होतं। ते छायाचित्र मी नाळाचौकात बघितलं होतं। आपण हसता का? कृपया हसू नका, मी महत्त्वाचं सांगतो। आता आपण इकडे बघा, ते छायाचित्र मी ओळखलं आणि त्या व्यक्तीला ओळखलं। ती व्यक्ती होती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। आणि मी जिना चढून गेलो होती, लहान होतो मी। त्यांनी मला विचारलं, त्याच्या सचिवांनी मला विचारलं, आपण कोण? म्हटलं मी हृदयनाथ मंगेशकर।
त्या विचार कोण आला ते हृदयात मंगेशकर त्यांना आतमध्ये बोलला. मी आतमध्ये गेलो, त्यांची ओळख झाली, दिदीची त्यांची ओळख झाली आणि आज 350 वर्ष पूर्ण होत आहेत त्या ध्वनिमुद्रिकेला. त्या रेकॉर्डला म्हणत नाही मी, ध्वनिमुद्रिका हा शब्द वापरतोय कारण तो सावरकरांचा शब्द आहे. ध्वनिमुद्रण, ध्वनिमुद्रक, छायाचित्र असे अनेक शब्द मराठीतल्या इंग्लिशच्या प्रति शब्दाला त्यांनी दिलेले शब्द आहेत. आणि ज्याला मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला एक गाणं दिलं. ते गाणं होतं, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्रणतळमाला. मला त्यांनी सांगितलं, जे सांगितलं आपण ऐका ते. इथे जर वर्तमानपत्र आले असतील तर त्यांनी जरूर गोष्ट घ्यावी. की त्यांनी मला हे सांगितलं की हे गाणं हिंदुस्थानातल्या प्रत्येक व्यक्तीच आहे. तो बालगुलाब ही आता रे, हे तो बालगुलाब जो आहे ना तो हिंदुस्थानातला प्रत्येक मुलगा आहे. ती आम्र वृक्ष लता रे, नव कुसुम होत्या त्या सुलता रे. ती सुलतानी आहे ना, जी स्त्री आहे ती हिंदुस्थानातली प्रत्येक स्त्री आहे. हे सभोगीत आहे, हे वृंदगीत आहे, हे वृंदगान गीत आहे. तर तुम्ही जेव्हा ध्वनिमुद्रित करा त्या समूह घेऊन घ्या, रेकॉर्ड त्याचा ध्वनिमुद्रित करा. आणि मी त्यांना जे उत्तर दिलं, औषधी झालं त्याने जे मला उत्तर दिलं, मी त्यांना असं म्हणले की रेडिओमध्ये रेकॉर्डिस्ट आणि मशीन हे चांगलं नाही आहे. तर त्यांनी त्याचे जे सचिव होते बाळासाहेब सावरकर त्यांना बोलून सांगितलं की हा मुलगा माझं गाणं कसं ध्वनिमुद्रित करणार, त्याला एकही मराठी शब्द येत नाही. हा ध्वनिमुद्रिकाला रेकॉर्डिस्ट म्हणतो, हा रेडिओला आकाशवाणीला हा रेडिओ म्हणतो, ध्वनिमुद्रिकेला हा रेकॉर्ड म्हणतो. हा कसा करणार माझं गाणं, ज्याला मराठी शब्दच येत नाही. तर मी त्याला सांगितलं, मी प्रत्युत्तर देतो आपल्याकडं की मी प्रत्येक शब्द मराठी बोलेल, हिंदी नाही बोलणार. त्या प्रतिशब्द हिंदी नसणार, इंग्लिश नसणारच, तर स्वच्छ मराठी असणार, मूळचा मराठी असणार. आणि मी ज्याला गाणं ध्वनिमुद्रित केलं, मी मजसीने परत मातृभूमीला, तेव्हा त्यांनी मला दुसरं गाणं दिलं. ते गाणं छत्रपतींचं आहे. आज आपण डॉक्टरांचं गाणं ऐकलं. कौशिकी गातात छान, बोलतात ती छान. तसं गाणं डॉक्टर पण चांगले चांगले गाणं, कवी पण चांगले आहेत. आमचे रूपभाई गझल गातात आणि चाल पण लावतात. म्हणजे एकंदर ह्या रंगमंचावरती आक्रमण होत आहे. आमचे आशिषजी अशा काही पुस्तक जेव्हा प्रकाशित करतात त्याचं आमंत्रण पण देतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी या रंगमंचावर होत आहेत. तर मला त्याने जे गाणं दिलं, ते गाण्याचे शब्द होते, हे हिंदू शक्ती संभूत दिक्ता तमा तेजा. बघा वजन कसं आहे ते. हे हिंदू शक्ती संभूत दिक्ता तमा तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ऊर्जा, हे हिंदू श्री सौभाग्य मूर्तीच्या साजा, हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा. शब्द बघा कसे आहेत, शब्दाकाळ कशी वेगळी, वृत्त बघा कसं आहे, यमक कसे आहेत बघा. एक लहान मुलगा चालत करत निघाला होता बगुरू नाशिकला. कारण का तर तिथं लोकप्रिय टिळकांनी एक प्रतियोगिता ठेवली होती की जो कोणी चांगला मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांवरती गाणं लिहिल त्याला एक पारितोषिक देण्यात येईल.
त्यासाठी हा मुलगा तिकडे निघाला होता. त्या मुलाचं नाव होतं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. वय काय असेल त्याचं? वय होते 11, 10 किंवा 11. पण दिसायचे किती? 5-6 वर्षाचे. उंचीच कमी होती आणि लहान होत आणि छोटे होते. ते त्या रंगमंचावर गेले. अनेकांनी भाग घेतला होता. सगळे संपले होते आणि तात्या म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उभे आणि गायले की हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तमतेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओझा, हे हिंदू श्री सौभाग्यभूतीच्या साजा, हे हिंदू सिंह प्रभू शिवाजी राजा. आणि त्याला पारितोषिक, पहिलं पारितोषिक त्याला मिळालं, पहिलं क्रमांक त्याला मिळाला. पण लोकमान्य टिळकांच्या मनामध्ये एक शंका होती, हा एवढासा लहान मुलगा हे इतकं चांगलं गाणं लिहिल, ही शब्द करायला जमेल, ही वृत्त करायला जमेल नाही. ह्याच्या वडिलांनी यांना गाणं लिहून दिला असणार, ह्याच्या मास्तरांनी यांना गाणं लिहून दिलं असणार, ह्याच्या मोठ्या भावाने यांना गाणं लिहून दिलं असणार. सगळा समारंभ झाल्यानंतर त्यांनी त्याला बोलवलं, इथे बघा आता मला खरं सांग, तुला पारितोषिक मिळालं, तुझा पहिला क्रमांक तुला मिळाला आहे, आता मला खरं सांग, हे गाणं तू लिहिलंस, तुझ्या वडिलांनी लिहिलं, मास्तरांनी लिहिलं, काय कुठेतरी आणि लिहून दिलं? सावरकरांनी त्याच्याकडे बघितलं. लोकमान्य जर वयाच्या 15व्या वर्षी ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका लिहू शकता, तुम्ही 11व्या वर्षी गाणं का लिहू शकता? हे उत्तर फक्त स्वातंत्र्यवीरच देऊ शकतात. आणि लोकमान्य टिळक त्यांना काय म्हणाले की हे गाणं तूच लिहिलं आहेस, कारण ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका म्हणणारा तू एकटाच आहेस. लोकांना माहीत आहे, सगळे ज्ञानेश्वरी म्हणतात, भावार्थ दीपिका हा मूळ शब्द आहे आणि तो तुला माहीत आहे, आता असतं हे गाणं तूच लिहिलं आहेस. असे हे सावरकर. त्यांच्या प्रेरणेने ही ध्वनिमुद्रिका झाली. जेव्हा मला बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं छत्रपतीला 300 वर्ष पूर्ण होत आहे आणि तुम्ही ध्वनिमुद्रिका करा, तर मी त्यांना एक अट घातली की एकाही नवी कवीला मी काव्य लिहू देणार नाही.